चुकीचं कर्म केलं, चुकीचं खाणं खाल्लं, चुकीचं बोललं, चुकीचे संबंध जोडले, चुकीचे व्यवहार केला का तुमच्या दुःखाची उपज तयार होत आहे, दुःखाचं झाड तयार होत आहे. आपल्या जगण्यामध्ये एक प्रपंच वृक्ष आणि ब्रह्मवृक्ष, 2 वृक्ष तयार होत आहे. समजते ना? हा एक होतं की नाही. आता आपण या शरीरामध्ये पेरणी करत आहोत. कायारूपी इस देह मी, का पुढं काय, मन ही किसानी कर रहा. आपल्या शरीरामध्ये आता आपण पेरणी करतो. आज करत आहोत. 2 बीज आहे, त्या बीजाची पेरणी चालू आहे. आता मी तुमचं, माझ्या बोलण्यात तुमचं मन अंतर्गत दुखत असेल, तुमचं शोषण होत असेल, तुम्हाला इजा पोचत असेल, तर माझा शब्द पापाचा आहे का पुण्याचा आहे? मग पापाचा शब्द मी वापरल्यावर तुमच्या जीवनात वृक्ष कोणता तयार होईल? संसार वृक्ष तयार होईल, दुःखाचा वृक्ष तयार होईल. पुण्याचा शब्द काढला तर वृक्ष तयार होईल. म्हणजे पाप पुण्य ही दोन्ही तयार होणारी जी खाण आहे ती कोणतं? शरीर आहे. शरीर हे जीवाचं साधन आहे कर्म करण्याचं, नाही का? मनवच शरीर, वाचा, मन आणि क्रिया हे 3 साधन आहे. या साधनाच्या माध्यमाने या हे साधन शरीर साधन आहे आणि हे कर्म आहे. काया वाचा मन कर्म करण्याचे साधन. आता ह्या शरीररूपी साधनामध्ये काया वाचा मन हे 3 कर्म करण्याचे साधन आहे. त्या कर्म करण्याचे साधनाचा वापर करून आपण शरीर चालवत आहोत. एक तर शरीराने कर्म करत आहोत, वाचेनी कर्म करत आहोत आणि मनाने कर्म करत आहोत, नाही का? मन चांगलं राहतं चांगलं कर्म होत आहे, वाचा चांगली राहतं चांगलं कर्म होत आहे, आणि शरीराकडून परोपकारचं काम होतं तर चांगलं कर्म होत आहे, परपिढीचं काम होत आहे तर वाईट काम होत आहे. आता तुम्ही जे काम करता ते परपिढीचं आहे, म्हणजे दुसऱ्याला दुःख देणार आहे का दुसऱ्याला समाधान देणार आहे हे कोणाला माहीत? आपल्यालाच माहीत, नाही का? अशा प्रकारे आपण विषय पाहिला की जीवन जगत असताना ज्या ज्या प्रकारचं ज्या ज्या जीवाला ज्या ज्या क्षणाला दुःख प्राप्त होते त्या दुःखाचं मूळ कारण आहे विषयाची आसक्ती. एवढा विषय झाला ना आपला, विषयाची आसक्ती. तर पंचविषय जे ते आहे त्या पंचविषयांचा वापर करताना प्रत्येक जीवांनी आवश्यक क्रिया केल्या पाहिजे. स्वाभाविक क्रिया होतच राहणार आहे, नाही का? आवश्यक क्रियेनं तुमचं कल्याण होईल. अध्यास मात्र क्रियेनं तुम्ही बंधनात पडाल आणि स्वाभाविक क्रियेनं काहीच मिळणार नाही. पटलं काल त्याचा विषय. आता आज आहे सुख मिथ्या. आजचं प्रकरण आहे सुख मिथ्या. जे आपण सुख मानतो, जे आपल्याला सुख पाहिजे, ज्या सुखासाठी आपण प्रयत्न करत आहोत ते सुख साहेब म्हणतात मिथ्या आहे, म्हणजे खोटं आहे, तुम्हाला भुलवणार आहे. सुख नावाची वस्तू नाही आहे, लक्षात घ्या. सुख कशाला म्हणावं? जो जीवनभर धावतच राहतो त्याचं नाव सुख. सुखप्राप्तीसाठी धावतच जीवन जगायला लागते, भटकतच जीवन जगायला लागतं. पटलं? आणि जो जीवनामध्ये स्थिर होतो त्याचं नाव समाधान. संपत्तीनं मुलाबाळानं सुख मिळेल पण समाधान मिळत नाही. जीवन मनुष्य समाधानासाठी जगत आहे. सुखही तुम्ही प्राप्त करताय तर समाधानासाठीच करताय. तर सुख प्राप्त करताना तुम्ही स्थिर शांत वृत्ती राहते का? सुख प्राप्त करताना नाही, धावत राहते. काहून धावत राहते? आपला मानस असा आहे की सुख हे पैशाने मिळते, सुख हे पूजनाने व्रतवैकल्याने मिळते, सुख हे अनेक साधनांनी मिळते, किंवा सुख बाह्य साधनाच्या प्राप्तीने मिळते. मुलं बाळांच्या संख्येमध्ये सुख मिळते, पत्नीच्या संख्येमध्ये सुख मिळते, सोनं नाणं धन संपत्तीच्या संगतीमध्ये सुख मिळते. म्हणजे आपला समज असा आहे की सुखाच्या प्राप्तीसाठी मुलाबाळाची गरज आहे, पत्नीची गरज आहे, घरादाराची गरज आहे, कलाविद्येची गरज आहे, असा आपला समज आहे की नाही? तर हे सगळं मिथ्या आहे, कारण सुख तिथं नाही आहे म्हणतात कबीर साहेब. तंधरी सुखिया काहू न देखा, जो देखा सो दुखिया. पुढं काय? उदय अस्त की बात कहत है सबका किया विवेका.
साहेब म्हणतात, तनधरी सुखिया काहून देखा. या जगामध्ये शरीर धारण करणारा मनुष्य सुखी आहे असं आम्ही कुठंच पाहिला नाही. आहे की नाही? शरीर हे बंदीखाना आहे. देह बंदीखानी पडिलासे जीव, शोधलासे ठाव संतांनी तो. देह बंदीखाना आहे, कैद आहे, जहल आहे देहामध्ये. देहामध्ये जो जीव आहे तो जहलात आहे जीव, का नाही आहे? मग जहलामध्ये 6 महिन्याचा दंड झाला, कैद झाली, आणि 6 महिने तो जहलात राहिला. तर जहलात राहणाऱ्या माणसाला आपल्याला पाहिजे ते आचरण मिळेल का? याला वाटलं भजे पाहिजे होती जी जहलात मिळेल का तुम्हाला भजे? जहलामध्ये राहणाऱ्या माणसाला जहलाच्या नियमानं राहा लागला. इजारदार राहा का फकीर राहा, का नाही? जहलाच्या बाहेर आहे तर ठीक आहे, पण जहलामध्ये राहणारा माणूस त्यासारखं शरीर हे बंदीखाना आहे, जहल आहे. या जहलात हा जीव आहे. त्याला सकाळी उठून या जहलाचे नियम आहे, हे सकाळी उठ लवकर भंग्याचं काम कर. पहिलं कोणाचं काम? उठल्याबरोबर कोणाचं काम आहे? राजा असो, संत असो, फकीर असो, ज्ञानी असो का अज्ञानी असो, कोणाचं काम आहे? भंग्याचं काम सुरुवात होते पहिलंच. नाक शिकरून टाक शेंबूड काढ, डोळे पुसून टाक चिपळ काढ, कानीला काढ, नाही लघवीची जागा साफ कर, संडाची जागा साफ, धू धा साफ सूप झाड धू, तेच करायला लागते उद्या. राजा असो का कोणी असो. सुटला का याच्यातून? पहिलं काम जेलाचं पहिलं काम. एखाद्यानं म्हटलं का मी नाही करत, जमल का ते? नको करू, मग तसाच राह, नाव शहरात घाल. हे जहल आहे शरीर. शरीरामध्ये राहणार जीवांनी शरीराच्या नियमाने राहणार पाहिजे. स्थूल शरीराचे नियम काय आहे आणि सूक्ष्म मनाचे नियम काय आहे याचा आपण कधी विचार करतो का? करतो नाही करत. नियमाची गरजच नाही. मग नियमबाह्य वर्तन केल्यावर त्याला दंड भेटेल का बक्षीस मिळेल? दंड मिळेल. आपण नाही शरीराचे नियम पाळत, नाही मनाचे नियम पाळत. शरीराचे नियम आहे की तुमच्या शरीराचे जे काही अवयव आहे, कान नाक डोळे जीभ त्वचा, या अवयवाला 47 मिनिटाच्या वर सतत काम देऊ नये, हा शरीराचा नियम आहे. डोळा आहे समजा, तर डोळ्याला 47 मिनिट फक्त वाचन लिखाण करायचं. त्याच्यानंतर तुम्ही वाचन लिखाण करत राहाल तर दुष्परिणाम तयार होईल. हा नियम आहे शरीराचा. मग समजा तुम्ही 47 मिनिट वाचन लिखाण केलं का मग एखादा तास विश्रांती करा, हेंडफिर व्हा, मग पुन्हा वाटल्याच बसा. सतत तुम्ही त्याला काम दिलं तर डोळ्यामध्ये उपद्रव तयार होईल. सतत तुम्ही 4 तास 6 तास बोलत राहिले, पोटामध्ये उपद्रव तयार होईल, हीट तयार होईल. पटलं का? शरीराचे नियम आपल्याला काहीच माहीत नाही. आता हा माईक आहे, याचा आवाज माझ्या कानापर्यंत कसा पोचला पाहिजे, किती पोचला पाहिजे, किती वेळ मी ऐकलं पाहिजे, ह्याचे काही नियम आहे. आपण दिवसभर त्या भोंग्याच्या याच्यात राहतो, दिवसभर नाचतो, म्हणजे नियम बाह्य आपण शरीररूपी साधनाचा वापर करतो. तर पिसणारी आपलं दळण पिसणारी चक्की आहे, तिचा नियमबाह्य मग तुम्ही वापर केला आणि 24 तासातून 20 तास समजा ती चक्की चालू ठेवली विजयराव, तर चक्की चांगली राहील का? उपद्रव तयार होईल का नाही? ठराविक तास चालू ठीक आहे, किती तास चालवत जमल का? मग त्यासारखं तुम्ही आयुष्यभर हे शरीर नुसतं शरीर पोषणासाठीच कामी आणत आहे, तर जीवन वाया जाईल का कामी? पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान, विलास मिष्टान्न करून या. पिंडाचंच पोषण करायचं ज्ञान जर तुम्ही जन्मभर करत असाल, जन्मभर तेच कर्म तुम्ही करता का नाही माहीत नाही, पण माझं उठल्यापासून मी तेच करतो. सकाळपासून आहे का नाही, उठलं, तोंडावर पाणी घेतलं, संडासला गेलं, साफ करून आलं, तोंड धुतलं, दात घासले, धुतलं, आंघोळ केली, पुसलं, कपडे घातले, बसला, जेवला, अंग टाकलं, काम केलं, संध्याकाळी जेवण केलं, झोपला, पुन्हा उद्या सकाळी उठला. तेच परमार्थचं काम कोणतं चालू आहे की नाही? अशा प्रकारे हे जे आपण सुख समाधान प्राप्त व्हावं जीवनात, दुःख येऊ नये, आपत्ती येऊ नये, समस्या निर्माण होऊ नये, म्हणून तुम्ही ज्या काही साधना करताय, जे प्रयत्न करताय, जे कष्ट करताय, ते कष्ट, त्या साधना, ते प्रयत्न निरर्थक आहे म्हणतात विशाल साहेब. सुख मिथ्या आहे. पटलं का? आपल्याला वाटते की निरर्थक नाही.
वाटते का? निरर्थक असं वाटतच नाही. साहेब म्हणतात सुख हे मिथ्या आहे. तनधरी सुखिया काहून देखा, जो देखा सो दुखिया, उदय अस्त की बात कहत आहे. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक दिवस आम्ही गाठला. किती दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने, वर्षामागून वर्ष गेले, पण आम्हाला उदय असतं की बात कहत है, सबका किया विवेका. सगळ्या सद्ग्रंथांचा, सगळ्या पंथांचा, सगळ्या सिद्धांतांचा आम्ही विवेक केला. आमच्या नजरेस आलं का तनधरी सुखिया कोई न देखा. शरीर धारण केलेला मनुष्य सदा सर्व काळ सुखी आहे असा मला एकही आढळला नाही म्हणतात विश्वास आहे. काल आता बाई मिळते का सुख? फार कमी, कदाचित हसायला भेटते. विवंचनेत राहते, रडत राहते, रुसत राहते, फुगत राहते, बोलत राहते, झगडत राहते, खात राहते, झोपत राहते. अरे राम 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 2 मिनिट विसरते नाही. समाधान बोलायची विचारते नाही, समाधान जेवायची विचार घे पटकन जेवण जायचं आहे. जेव लवकर, बोल लवकर, चाल लवकर, कर लवकर. काय जीवन आहे? तर साहेब म्हणतात सगळं काय मिथ्या आहे. आजचं प्रकरण ते आहे. सखी आहे, सुख होते सुख चाहना. आता तुम्ही हे पुस्तक वाचत आहे सगळेजण, वाचून आले का नाही विष्णू? आले ना? काय म्हणते? सुख होते सुख चाहना. काय म्हणते? हे तर पुरुषार्थ शब्द नाही, इथंच सांगा ना. सुख होते सुख चाहनाचा अर्थ काय होते? सुख होते म्हणजे सुख होते ते नाही समजत. सुख होते, सुख होत आहे, सुखाचा उपभोग घेत आहे, धनाचा उपभोग घेत आहे नाही का, पत्नीचा उपभोग घेत आहे, कला विद्येचा उपभोग घेत आहे, तुमचे अभ्यास झाले जेवढा झाला तेवढा उपभोग घेत आहे, तुम्ही जे कमाई केली त्याचा उपभोग घेत आहे, तुम्ही नाते जोडले त्याचा उपभोग घेत आहे, तुमच्या घरी धन पैसा महालमळे त्याचा उपभोग घेत आहे, जेवणाचा उपभोग घेत आहे, व्यसनाचा उपभोग. तुम्ही कोणता उपभोग घेऊन नाही राहिले? सगळे घेऊन राहिले ना. साहेब म्हणतात सुख होते सुख चाहना. सगळा सुखोपभोग चालू असताना सुद्धा सुखाची पुन्हा इच्छा करतच आहे. याची चाहना मिटतच नाही. चहा पेतच आहे रोज 3 टाईम, पण मिटली का? जेवण जेवतच आहे, मिटली का? सेविलेच सेवावे अन्न, प्राशिलेच प्रासावे जीवन, पण पुढचं बंद आहे. तैसे गुरुसेवनी मन नित्य असावे. जसं तुम्ही सुखाचा उपभोग घेऊ प्रत्येक दिवस काढताय, तसा तुम्ही गुरुच्या वचनाचं सेवन करून राहिले कधीतरी. जसं तुम्हाला तहानीशिवाय राहता येत नाही, भुकीशिवाय राहता येत नाही, नाही का? आवड झाली कधी भाजी तर ती भाजी खाल्ल्याशिवाय राहता येत नाही, तसं तुम्हाला गुरुच्या तुमच्या हिताच्या वचनांचं भूक कधी लागते का? चहा नाही काही नाही. इच्छा आणि चहानीमध्ये काय अंतर आहे? इच्छा कशाला म्हणावं, चहानं कशाला म्हणावं माहीत आहे गणेश? नाही, इच्छा म्हणजे मनाशी संबंधित. इच्छा आतून तयार होते. म्हटलं का माझ्या मनामध्ये काय इच्छा आहे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही जाणू शकता का? नाही. तुमच्या मनामध्ये काय इच्छा ती मी जाणू शकत नाही. इच्छा 2 प्रकार की, एक भोग एक त्याग. भोगेच्छा बंधन करे, त्यागेच्छा निर्धार. साहेब म्हणतात 2 प्रकारची इच्छा आहे, एक भोगेच्छा एक त्यागेच्छा. भोगेच्छा म्हणजे भोग घेण्याची इच्छा. भोग घेण्याची इच्छा म्हणजे उपभोग घेण्याची इच्छा. उपभोग घेण्याची इच्छा म्हणजे जे मला आवश्यक आहे, ज्याची मला गरज आहे ते उपभोगण्याची म्हणजे सेवन करण्याची. पटत कमलबाई? चहाची गरज आहे तर चहा प्यायची इच्छा, जेवणाची गरज आहे जेवण घ्यायची इच्छा, तंबाखू खायची तंबाखू घ्यायची इच्छा. जी माणसाच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते. माझ्या मनामध्ये भुकेची इच्छा झाली, तुम्हाला कळते का? नाही. तर त्या इच्छेच्या पूर्तीसाठी मी प्रयत्न करतो ना. जी इच्छा निर्माण होते, सुख होते सुख चाहना. म्हणजे सदोदित हा जीव नरद्याच्या माध्यमाने सुखोपभोग घेत असताना, म्हणजे सुखाचा उपभोग घेत असताना सुखाची चाहना मिटत नाही. चाहनाचा अर्थ असा आहे, सारखंच आहे सुख चाहना, थोडा फरक आहे. चाहना म्हणजे काय? वस्तू प्राणी पदार्थापासून प्राप्त होते ती चाहना, नाही का? तुझा भंग मला खूप आवडला,
माझी चहा नसे पुन्हा तुला अभंग म्हणाव. म्हणजे इच्छा त्याचं नाव आहे की सतत आतून धावत राहते. हां, आणि चहाना कशाला म्हणते की दुसरीकडून प्राप्त होते. मला जी चहाना झाली, आता मला समजा लाडू खायची चहाना झाली, तर ती लाडूच्या प्राप्तीसाठी दुसरीकडून आणावं लागते, काही आणावं लागते की नाही. आता मला पाणी प्यायची इच्छा झाली, जेवणाची इच्छा झाली, तर जेवणाची इच्छा झाली तर मी घरी अन्न करून जेवण करून खातो की नाही, जेवण करून मी खातो की नाही. मला जेवणाची इच्छा झाल्यावर नाही का. चहाना म्हणजे दुसरीकडून चहाना पूर्ण करण्यासाठी वस्तू प्राणी पदार्थाची गरज आहे, तिकडून प्राप्त होते आणि ही इथे मिळते. तृप्त म्हणजे इच्छा पूर्ण करताना सुद्धा मन तृप्त होतो नाही, चहाना तयारच राहते. तृप्त केव्हा होते म्हणते साहेब म्हणतात, तृप्ती वही जहा चाह न कोई से, भोग नसे उपराम रहाई. नाही का. स्थिती है वही वृत्ति को तोड़ी के, अंतर आप में स्थिर रहाई. साहेब का म्हणते तृप्ती कशाला म्हणावं, रोज रोज खात असताना सुद्धा तुमची चहाना मिटत नाही, पुन्हा चहाना शिल्लक राहते, त्याचं नाव तृप्ती नाही. पटत आहे बोलणं. संबंधित शरीर जीवन जगत असताना शरीर संबंधित, शरीररूपी साधन संबंधित प्रत्येक मनुष्य वस्तू प्राणी पदार्थांचा संबंध जोडते. बोलणं समजत आहे. आपण जीवन जगत असताना हा जीव शरीररूपी साधनांकडून जीवन जगण्याची चाहना इच्छा आहे, त्या पूर्तीसाठी बाहेरील वस्तू प्राणी पदार्थाचा संबंध जोडतो की नाही. आपण तांदळाचा, गव्हाचा, साखरेचा नाही का, मुलाचा, बाळाचा, शेजारचा संबंध जोडतो की नाही. पटलं. हा संबंध जोडतो आपण. तृप्ती है वही जहा चाह न कोई से. तृप्ती कशाला म्हणावं, माझ्या मनाची तृप्ती दुसऱ्या वस्तू प्राणी पदार्थांच्या संबंधामध्ये चाहना माझी पूर्ण होते. अशी जिथपर्यंत तुमची समज आहे तिथपर्यंत तुमची तृप्ती होत नाही. बोलणं माझं समजत आहे का. आता संतांनी समजा सुखाचे तुम्हाला दोन प्रकार माहीतच आहे. कोणते, देहसुख, दुसरं आत्मसुख. देहसुख प्राप्तीसाठी कोणती दृष्टी कामी आणते, देहदृष्टी. आणि आत्मसुख प्राप्तीसाठी आत्मदृष्टी, ज्ञानदृष्टी. नाही का. तर हा देहसुख प्राप्तीसाठी देहदृष्टीचा वापर करून शरीराच्या माध्यमाने ज्यावेळेस प्राप्त करते, तो काय करते, करा 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 करा. करणं काही थांबते का. करा 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 सर करा 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 करतच राहा प्राप्तीसाठी. नाही का. आणि संत काय म्हणते, करा नाही, थांबा 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 होते. आता नको आम्हा तुझे काही, संत संगती पुरे पायी. नाही का. हाची आदर्श संतांचा. संताजवळ इच्छा होत नाही असं नाही, त्यांची इच्छा त्यागेच्छा, त्याग करण्याची इच्छा. ज्या भोगाची इच्छा करून मी आत्तापर्यंत जीवन जगलो, त्या सगळ्या प्रयत्न आमचे वाया गेले आत्तापर्यंत. समजत आहे का तुम्हाला. आता आपण इतक्या वयाचे झालो तर बिना कष्टांचं एक दिवस गेला का आपला. विजयराव, प्रत्येक दिवस मन लावून कष्ट करतो, मजा करून नाही राहिलो आपण. जीवाची रक्त शोषण होत आहे, घाम जात आहे, शरीर थकत आहे, इतके कष्ट करतो. तर साहेब म्हणतात इतके कष्ट करू नये, सुख घेतच आहे तुम्ही. कापूस पीक होतच आहे, भरपूर तुरी पीक होतच आहे, सगळे पदार्थ खातच आहे, सगळे संबंध जोडतच आहे, सगळे व्यवहार करतच आहे. का नाही करून राहिला मनुष्य. इतकं करत असताना तुमची कधी चाहना मिटली का म्हणते, मिटली का विचारा बरोबर. नाही. तर तृप्ती है वही जहा चाह न कोई से. ज्या क्षणाला तुमचे या चाहना शिल्लक राहणार नाही त्या दिवशी तुम्ही तृप्त झाले असं सिद्ध होते. चाहना जर मिटली नाही तर त्याची तृप्तीच झाली नाही. हो आहे 90 वर्षाचा फायदा का. म्हणून आमचे संत म्हणते जाणे सारासार नीती वृद्ध बोली जे त्याज प्रती. म्हातारा कोणाला म्हणाव, जो सारासार नीती जाणते, जो आपली चाहना संपवते, जो आपल्या इच्छेला ब्रेक घालते, भोगेच्छेचं रूपांतर त्यागेच्छामध्ये करते. मला भोगण्याची इच्छा नाही झाली पाहिजे, त्यागण्याची इच्छा झाली पाहिजे.
विषय विकार भाडे का घर है ताही दे निकार. आपल्या शहरामध्ये विषय आणि विकार हे भाड्याचं घर होय, त्याला काढून टाकायचं वय. षट संपत्ती अपना घर आहे, इनसे कर अनुराग. आपण कधी करतो का ते विषय विकारचा? कधी त्याग करण्याची इच्छा होते का? नाही होत. लोभाचा त्याग करावा, मोहाचा त्याग करावा, कामाचा त्याग करावा, अहंकाराचा त्याग करावा, मोह ममतेचा त्याग करावा, कुवचनाचा त्याग करावा, कुसंगतीचा त्याग करावा. कधी इच्छा होते का आपल्याजवळ? नाही नाही नाही. जी इच्छा निर्माण झाली तेवढ्या इच्छेची पूर्ती करण्याची आपल्याला सवय लागली. इच्छेवर पायबंद कधी घालतो का आपण? नाही. आहे की नाही? असंच आहे ना. तर इथं काय म्हटलं आहे? सुख होते सुख चाहना. वाचलं ना तुम्ही हे बाई? सुख होते सुख चाहना. याचा अर्थ काय? सुख होतच आहे. सुख होऊन नाही राहिलं का? जेवले जाऊ झालं, पोटभर जेवलं जी झालं, भूक भेटली, भरपूर झालं, चांगलं जेवण, चांगलं स्वयंपाक झालं आहे. मिटली की चहा ना? संध्याकाळी असंच करतो. असं मिटली का चहा ना? नाही. म्हणजे त्याच्यात जी रस विषय आहे ना, पंचविषयापैकी रस विषय थोपावत चालला तुमचा. रसविषयाची आसक्ती वाढत चालली, रसविषयाचा मोह तयार होत चालला. त्याच्यामुळं तुम्हाला वाटते सुख, तर त्या सुखातच दुःखाची निर्मिती आहे. म्हटलं का? कारण अगोदर टरफल येते, मग टरफलच शेंगदाणा धरते. अगोदर काय येते? का शेंगदाणा येते? हां. तर दिसते तुम्हाला वरून टरफल, आतमध्ये आहे शेंगदाणा. दिसते तुम्हाला सुख, आतमध्ये आहे दुःख. नाही का? सुखासाठी पत्नी करते का नाही? पण आतमध्ये केली रे केली, लग्न झालं रे झालं, तुमचे नख खाणं सुरू उद्यापासून. का नाही? त्या टरफल दुःख शेंगदाणा आहे ना. आहे की नाही? जो संबंध बोलणं जास्त होते, आता काय करावं नाही का? इतकं समजून सांगायची गरज नसेल तर कमी करून टाकतो. आता माझा प्रयत्न कसा राहते, तुम्ही तितक्या दूर आले बा, एक एक गोष्ट पटली पाहिजे. लहान 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 तुम्ही वाचन केलं, तुम्हाला समजलंही नाही, समजलं असं नाही, पण थोडीशी आयडिया पुन्हा देऊन दिली, तितकंच खासर पुढे ढकलते. पटलं का? तर सुख होते सुख चाहना. जिथपर्यंत जीवन जगत असताना वस्तू प्राणी पदार्थांचा तुमच्या मनामध्ये झालेल्या इच्छेचा सुखोपभोग तुम्ही घेतच आहे. चहाची तलप आली, चहा पितच आहे, जेवण करतच आहे, तंबाखू खातच आहे, पैसा मिळवतच आहे, कष्ट करतच आहे, कला विद्या शिकतच आहे, सगळं तुम्ही करताय कष्ट, परंतु चाहना मिटत नाही. सुख होते सुख चाहना. पटला एवढा अर्थ नाही? काय म्हणते? मनुष्य जीव असा आहे की त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली इच्छा सुखाची, त्या सुखाची इच्छा निर्माण झाल्यानंतर सुखाचा उपभोग घेतही आहे. उपभोग घेत आहे सुख होण्यासाठी. ज्या वस्तू प्राणी पदार्थांचा वस्तूचा उपभोग घेतच आहे, प्राण्याचा उपभोग घेतच आहे, पोराचा उपभोग घेते, पत्नीचा उपभोग घेते, शेजाराचा उपभोग घेते, बैलाचा, बकऱ्याचा, सगळ्या प्राण्याचा उपभोग घेतच आहे. आणि तो बकऱ्या पोसं असं वाटते घेऊनच घेते, उपभोग घेतेच नाही का? प्राण्याचा उपभोग घेतच आहे, पदार्थाचा उपभोग घेत आहे. काय नाही, काल पुरण केलं होतं, आज मेथीच्या पोळ्या करावं म्हणतो. पदार्थ तर नवीन नवीन करतोच आणि खातच आहे. चहाना मिळते का? नाही मिळत. वस्तूचा वस्तू कोणती वस्तू पदार्थात का फरक आहे? विजयराव, हां, साखर ही वस्तू झाली, साखरेपासून निर्माण केलेला पदार्थ झाला. आपण बोलता बोलता आत्तापर्यंत किती शब्द आपले वस्तू प्राणी पदार्थाचा संबंध या जीवाशी आहे, पण कधी अर्थ केला का आपण? वस्तू कशाला म्हणावं, प्राणी कशाला म्हणावं आणि पदार्थ कशाला म्हणावं? जीवन जगत असताना शरीररूपी साधनांचा वापर करत असताना तीन गोष्टीची गरज आहे: वस्तूची, प्राण्याची आणि पदार्थाची. गरज आहे का नाही विष्णू? वस्तू पाहिजे नाही का तुम्हाला? पाहिजे. वस्तू पदार्थ पाहिजे नाही का? पाहिजे. आणि प्राणी नाही पाहिजे का? नाही. लग्न कराल, अवैध राहाल, कबूल आहे. तुमच्या घरी पत्नी म्हणून नाही येणार, मुलं बळं नाही होणार, पण स्त्रियांनी केलेलं जे काम उत्पादन आहे ते तुम्ही खाता पिता की नाही? मिरची बायाने लावली, पण तिखट खाता का नाही तुम्ही? हळद खाता का नाही? गरज आहे की नाही? आहे ना. तर या शरीररूपी साधनाकडून कर्म करताना
तीन गोष्टीची गरज आहे, वस्तू, प्राणी, पदार्थ. म्हणून प्रत्येक मनुष्य साधुरा की असाधुरा वस्तू, प्राणी, पदार्थांचा संबंध जोडूनच जीवन जगत आहे का नाही आहे? पटलं? तर ह्या वस्तू, प्राणी, पदार्थाचा संबंध जोडून त्याचा उपभोगही घेत आहे इच्छापूर्तीसाठी, पण चहाना मिटत नाही. पटलं? समजत आहे का? चाहण्याचा अर्थ आहे बाहेरील वस्तू, प्राणी, पदार्थांच्या संबंधात इच्छापूर्ती होणे, आणि इच्छेचा अर्थ आहे मनामध्ये तयार झालेली विकाराच्या पूर्तीसाठी हे करणे. आता माझी इच्छा झाली, साहेब मला 10 मिनिट बोलायची इच्छा आहे जी स्टेजवर. मी म्हटलं 10 मिनिट मला बोलायची इच्छा आहे, मला बोलू देता का? बरं बोला. माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. आता ह्या माझ्या मनामध्ये झालेली इच्छा निर्माण झालेली इच्छेच्या पूर्तीसाठी दुसऱ्या वस्तू, प्राणी, पदार्थाची गरज आहे का? आमच्या रमाकांत बोला बाबाजी 10 मिनिट बोलतो म्हणतात. मग गेलो मी स्टेजवर, बोलायला लागलो. त्या बोलण्यासाठी मला कोणत्या वस्तूचा, प्राण्याचा संबंध जोडा लागला? कारण माझ्यामध्ये इच्छा निर्माण झाली आहे ती. पटलं का? पण माझी इच्छा अशी रमाकांत पेटीतून वाजवावं, ही चहाना झाली. पेटीतून वाजवावी माझी इच्छा आहे, पण रमाकांतने पेटी वाजवावी ही माझी इच्छा प्रदर्शित केली, त्याचं नाव चहाना. समजलं का? इतकंच फरक आहे. तर ही चहाना मिटत नाही. इच्छेचा भोग तुम्ही किती वेळ घेताय? इच्छेचा भोग जन्मभर इच्छेचा भोग घेता दिवस चालले, पण चहाना मिटत नाही. तृप्ती वही जहा चाह न कोईशी. चहा कोणत्याच वस्तू, प्राणी, पदार्थाकडून चहाना प्राप्त करू नये. तुम्हाला व्याख्या समजत माझं बोलणं? आता मी माझ्या मराठी भाषा बोलण्यामध्ये बोलतो, इथं तुम्हाला पुरावा दिला ना. तृप्ती है वही जहा चाह न कोईशे. चाहण्याचा संबंध बाहेरील वस्तू, प्राणी, पदार्थाशी आहे. न कोईशे, कोणाकडून चाहना नको. तृप्ती है वही जहा चाह न कोईशे. भोगन से उपराम राही. उपराम म्हणजे उपराम ग्लानी, छी. जाता समजा एखाद्या मुलानं संडास केली, पायभरा, छी बाबा. अंगात कसं रोमांच उठते, छी. नुसतं पाहिल्याबरोबर त्याच्यावर पाय पडल्याबरोबर इतकी छी झालं पाहिजे. आपल्याला छी कुठं वाटते का? मस्त वाटतं. मला पोटात गेलं त्रास होईल, भाय जी पोट फुगलं, जी हल्लं खाल तिथं, तेव्हा छी नाही वाटलं, चांगलं वाटलं, खाऊन घेतलं. आता तो गडबड्या लोडतोय, आता डॉक्टरकडे झाला. तर ही स्थिती जी आहे, ही स्थिती सुखप्राप्तीची मिथ्या स्थिती आहे म्हणते तुमची विशाल साहेब. हे तुम्ही सुखप्राप्तासाठी जे जीवन जगत आहे ना, हे तुमची खोटी कल्पना आहे. खरं आहे का नाही साहेब? तुम्ही ज्या सुखाच्या प्राप्तीसाठी जन्मभर कष्ट करता, ते सगळे कष्ट तुमचे निरर्थक आहे. कारण त्या कष्टापासून तुमची चाहना मिटतच नाही. म्हणून भागवतामध्ये उभी आली, सुख दुःख हे माईक पूर्ण, ऐसे कळले जायसी ज्ञान, तेव्हाची भव भय भ्रम दारुण, तात्काळ तो जान सांडीपा. आली का नाही उभी? माईक विचाराने जीवन जगणाऱ्या लोकांजवळ जे सुखदुःखाची कल्पना आहे, ती मिथ्या कल्पना आहे. ऐका, तर पटलं हे? सुख होते, सुख चाहना म्हणजे निर्माण झालेल्या इच्छेचा भोग घ्यासाठी सुख भोगतच आपण, भोगत असताना सुद्धा पुन्हा सुखाची चाहना तयार होते. तुम्हाला एक थोडंसं उदाहरण देतो. काही चहाच्या आहारी गेलेले लोक आहेत, घरी साधता चहा करून पेते, आणि समजा गेलो मी गलीच्या घरी, चहा मांडला जी द्या ना, घेऊनच घेते. आत्ताच घेतला नाही म्हणत, घरून जेवण करते, डच 2 गिलास पाणी पिते, गाडीवर बसते, 10 मिनिटातच मारेगाव येते, हॉटेलमध्ये चहा करून 5 जणांना तर नाही म्हणतच नाही. अशी आहे चहा. आता याच्यासाठी जे तुम्ही कष्ट करता, हे कष्ट तुमची निरर्थक नाही का बाई? जन्मभर तुम्ही मुलाबाळाचं पोषण करता, जीवाची लाई करता, खूप काम करता. तुमचं धन्य आहे तुम्ही लोक.
म्हटलं का? म्हणजे नेनो संसाराची आटी किती शोषिती करंटी, आम्ही नाही जाणू शकत संसारी लोकांची आटाटी. अरे अरे अरे, मग आमच्याच्या नाही होत नाही ती तशी आटाटी. किती मोठी आटाटी करते, किती कष्ट घेते, तन मन धन वेचते, झिजवते ते. म्हटलं का? म्हणजे ते म्हटलं आहे, एक मन आहे, तुम्हाला माहिती आहे का नंतर, बिना पगारा विना झिजणं ऐसं आहे स्त्रियाचं जगणं. लहानपणापासून तुम्ही जे काम करता ना, किती काम करते बाईची जात. हा माणूस फक्त नवरदेवच आहे. सकाळपासून पायटू उठल्यापासून नाही, तुम्ही परीक्षण करा, पण पगार इतकूच आहे नाही, तिला किंमतही नाही. रामपाटलाचं घर